गेल्या 2 दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाचं पाणी जे आहे तर ते अद्यापही शेती पिकांमध्ये तुंबलेलं असल्यामुळे शेती पिकं जे आहे तर ते मोठ्या प्रमाणात सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तुम्ही आत्ता लासलगावजवळ असलेल्या एका मक्याच्या शेतात आलेला असून या ठिकाणी आपण पाहू शकतात का या ठिकाणी 2 दिवसापूर्वी झालेला जो पाऊस आहे तर त्याचं पाणी अद्यापही असल्यामुळे आणि या अगोदरही सतत पाऊस चालू असल्याने या ठिकाणी पिकं जे आहे तर ते आपल्याला खराब होतानाचं चित्र पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता याच्यावर जो केलेला खर्च जो आहे तर तो शेतकऱ्यांचा वाया जातो काय अशी भीती आता व्यक्त केली जात आहे. आपल्यासोबत या ठिकाणी तरुण शेतकरी आहेत तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. मला हे सांगा पिकामध्ये गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणी पाणी आहे. तर याच्यावर काय परिणाम होऊ शकतात आणि याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे? याच्यावर आता सध्या परिणाम फक्त एकच होऊ शकतो की सध्या हे जे पाणी साचल्यामुळं मकाचं पिकच वर येऊ शकत नाही आणि जोपर्यंत मकाचं पीक येऊ शकत नाही त्यामुळे तिथे आता दुसरं पीक लावल्याशिवाय पर्याय नाही. आणि करावं लागेल. त्यासाठी आता फक्त एकच स्प्रे वगैरे देऊन मग बघावं लागेल. झाले तर ठीक आहे, पंचनामे आणि ते झाले तर योग्यच राहील. एकंदरीत पाहता याच्यावर जो काही औषधाचा आहे तर तो स्प्रे करावा लागेल. त्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागेल आणि याचे पंचनामे करा अशी मागणी जी तर ती शेतकरी करत आहेत. उमेश पारीख, TVNine मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.